सर्वपक्षीय बैठकीला नाही, मला निघायचं. महाविकास आघाडीचे नेते आले नव्हते, मात्र या विरोधात आज केरे पाटलांनी मातोश्रीचे इथे आंदोलन केलं. त्यावेळी अंबादास दानवे म्हणालेले जी सरकारची भूमिका आहे त्याचा आम्हाला पाठिंबा, म्हणजे त्याला आमचा पाठिंबा आहे, सरकारची भूमिका घेते त्याला आमचा पाठिंबा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. कसं पाहताय? नाही, माननीय विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे साहेब जे आज बोलले त्यांनी बैठकीला यायला पाहिजे होतं ना. त्यांची खुर्ची रिकामी होती, त्यांच्या खुर्ची समोरची नेमप्लेट तशीच होती बैठक संपेपर्यंत. त्यामुळं ज्यावेळी जो प्लॅटफॉर्म आहे जिथं आपल्याला आपली अधिकृत भूमिका मांडून ती रेकॉर्डवरती घ्यायची आहे त्यावेळी यायचं नाही. त्यावेळी चर्चेतनं पळ काढायचा आणि पुन्हा बाहेर जाऊन काहीतरी वेगळं बोलायचं. मी तर म्हणेन की अजून सुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करू की जर परत एकदा सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली तर ती सुद्धा आम्ही बोलू, पण या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्या बैठकीला आलं पाहिजे. बैठकीमध्ये अधिकृत म्हणणं आपलं मांडलं पाहिजे. ते मांडलेलं अधिकृत म्हणणं रेकॉर्डवर आलं पाहिजे. जरूर त्यांनी यावं. आमची सरकारची चर्चा करायची केव्हाही तयारी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.